नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. काल रात्रीच आम्ही गावावरून आलेलो आहोत, तर आज दिवसभरचा व्हिडिओ नाही बनवता आला कारण कामं बरीच होती. तर आज आहे मंगळवार, वाजले असतील 4:30 दुपारचे. तर मी आज भेंडी फ्राय करणार आहे, ग्रेव्ही भेंडी फ्राय. तर ती कशी करणार आहे ते आता या व्हिडिओमध्ये दाखवते. तर चला. तर त्यासाठी मी ही भेंडी घेतलेली आहे. भेंडी थोडी मोठीच आहे, तुम्ही मध्यम आकाराचीही घेऊ शकता. हे पाहू शकता, मोठी भेंडी असेल तर त्याचे 2 किंवा 3 भाग करू शकता तुम्ही. त्यासाठी घेतलेले आहे 2 कांदा, 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि ह्या लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या. इथे अद्रकचा तुकडा आहे, लसणीच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे मिरची. तुम्हाला हवे असेल तर घेऊ शकता, नसेल तर नाही घेतलं तरी चालेल. आणि टोमॅटो आणि कांदा आपण ह्या कढईमध्ये भाजून घेणार आहोत. तर मी सगळ्यात आधी हा गॅस पेटवते. कांदा आणि टोमॅटो मध्यम आकाराचे भाग करायचे. तर इथे तेल छान तापलेलं आहे आणि मी ना भेंडी ही अशी कट करून घेणार, कारण मध्ये काही किडलेली वगैरे आहे का हे चेक करावं लागतं ना, म्हणून. आणि मोठी भेंडी असेल तर असे. तर ही भेंडी मी आता अशी तेलात सोडलेली आहे. हे बघा, जास्त काळपट होईल असं नाही भाजायचं आहे, त्याचा कलर हिरवाच राहील पण क्रंची होईल असं द्यायचं आहे. हे पाहू शकता असं. तर आता हे भेंडी फ्राय झालेली आहे. आता मी याच तेलामध्ये कांदा टोमॅटो भाजून घेणार आहे. आणि हे लसूण, मिरची आणि अद्रक त्याच्यातच भाजून घेणार. गॅस फास्ट करते मी आता. छान असं डीप फ्राय करून घेणार. हेही छान असं मस्त तळून घ्यायचं आहे आणि बाजूला काढून थंड झाल्यावर मिक्सरमध्ये हे वाटप काढून घ्यायचं. आणि त्यानंतर मी फोडणी कशी दिली हे तुम्हाला दाखवेन. तर आता हे कांदा टोमॅटो हे वाटप जे केलेलं आहे भाजून, ते आता हे मी बारीक करून घेणार आहे. आणि त्यामध्ये हळद, हिंग, लाल मसाला आणि गरम मसाला या मसाल्यातच टाकून घेणार आहे. आणि ही भेंडी थंड झालेलं आहे, हे मिश्रण पण थंड झालेलं आहे. आता इथं मी वाटप काढून घेते. ते हे वाटप एकदम बारीक केलेलं आहे. इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं, ज्याच्यात मी भेंडी आणि कांदा टोमॅटो फ्राय केलेलं तेच तेल आहे हे. त्या तेलात मी आता हे वाटप टाकून घेणार आहे. तर ह्याच्यात आता मी लाल तिखट टाकून घेते. आपण 4 मिरच्या टाकलेल्या, त्याच्यामुळे अंदाजे तुम्ही टाकू शकता. काही जण मिक्सरला वाटप काढत असतानाच हे मिश्रण मिक्स करतात, मसाला वगैरे. मी आता वरतून टाकलेला आहे गरम मसाला. तर छान हा मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तसं आपण तेलात डीप फ्राय केल्यामुळे जास्त भाजायची गरज नाही आहे.
तर आता हे कांदा टोमॅटो हे वाटप जे केलेलं आहे भाजून, ते आता हे मी बारीक करून घेणार आहे आणि त्यामध्ये हळद, हिंग, लाल मसाला आणि गरम मसाला या मसाल्यातच टाकून घेणार आहे. आणि ही भेंडी थंड झालेलं आहे, हे मिश्रण पण थंड झालेलं आहे. आता इथं मी वाटप काढून घेते. ते हे वाटप एकदम बारीक केलेलं आहे. इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं, ज्याच्यात मी भेंडी आणि कांदा टोमॅटो फ्राय केलेलं तेच तेल आहे हे. त्या तेलात मी आता हे वाटप टाकून घेणार आहे. तर ह्याच्यात आता मी लाल तिखट टाकून घेते. आपण 4 मिरच्या टाकलेल्या, त्याच्यामुळे अंदाजे तुम्ही टाकू शकता. काही जण मिक्सरला वाटप काढत असतानाच हे मिश्रण मिक्स करतात, मसाला वगैरे. मी आता वरतून टाकलेला आहे गरम मसाला. तर छान हा मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तसं आपण तेलात डीप फ्राय केल्यामुळे जास्त भाजायची गरज नाही आहे. तर यात थोडंसं पाणी मी ॲड करते. आणि आता याच्यामध्ये आपण फ्राय केलेली ही भेंडी टाकणार. तर याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भेंडी तेलात चांगली फ्राय करून घेतल्यामुळे जास्त शिजवायची गरज लागणार नाही आहे. एक 5 ते 8 मिनटं ही अशीच झाकून ठेवणार. तर आता ही ग्रेव्ही भेंडी झालेली आहे. एक दाखवते, हे पहा छान अशी सुटसुटीत झालेली आहे, चिकट न होता. हे पाहू शकता तुम्ही. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्या मोबाईलचा स्टँडचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे एका हातात मोबाईल घेऊन मला व्हिडिओ करावा लागतो आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू. बाय.